आता न्यू हेडिंग टाका आता आयसोकोरिक प्रोसेस. सो वी ऑलरेडी डिस्कस टू प्रोसेस, आयसोबेरिक अँड आयसोथर्मल. दोन प्रोसेस पाहिले आपण. आयसोथर्मल म्हणजे कुठली? कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. यामध्ये आपण वर्क डन आणि हीट ट्रान्सफरचं इक्वेशन सॉल्व केलं होतं. तर काय कंडिशन आली होती? वर्क डन अँड हीट ट्रान्सफर आर सेम इन अ आयसोथर्मल प्रोसेस. व्हॉट इज द फॉर्म्युला वर्क डन आयसोथर्मलमध्ये? वर्क डनचा किती फॉर्म्युला होता? एफ अपॉन व्ही आय. बरोबर आहे. आणि तेवढाच हीट ट्रान्सफरचा सुद्धा होता. बरोबर आहे. आणि यामध्ये कशामध्ये? आयसोबेरिकमध्ये सांगा. टी आय. बरोबर आहे. हा होता हीट ट्रान्सफरचा. आणि वर्क डनचा? वर्क डन इक्वेशन टी आय. बरोबर आहे. हे फॉर्म्युला आपण पाहिले. आता थर्ड जी प्रोसेस आहे आपली कुठली आहे? आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक म्हणजे कुठली झाली? कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. बरोबर आहे. याला आपण नाव देऊ, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट इज कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. म्हणजे यामध्ये काय कंडिशन रिक्वायर्ड आहे? यामध्ये तुम्हाला कंडिशन रिक्वायर्ड आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम चेंज झाला पाहिजे काय? नाही. द व्हॉल्यूम इट शुड बी रिमेन्स कॉन्स्टंट. आता यामध्ये आपल्याला काय कंडिशन मिळते? व्हॉट इज वी गेट द वर्क डन अँड व्हॉट इज वी गेट द हीट ट्रान्सफर विल बी लर्न हिअर. तर बघा आता इकडे सेम पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आपल्याकडे आहे, पण कंडिशन कशी आहे आता? कॉन्स्टंट व्हॉल्यूमची. तर आपण ती डायग्राम काढली, पी व्ही डायग्राम. लेट्स वी ड्रॉ द पी व्ही डायग्राम हिअर. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. along the y-axis pressure, along the x-axis volume will be there. आता तुमची सिस्टीम चेंज झाली. कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये लाईन कशी असणार सांगा मला? स्ट्रेट असेल. बरोबर आहे. द लाईन इट शुड बी स्ट्रेट. अशी लाईन आली आपल्याकडे. मी म्हटलं एक्सपान्शन प्रोसेस इन दिस वे. आता हा झाला आपला इनिशियल आणि हे झालं आपल्याकडे फायनल. हे झालं इनिशियल प्रेशर पी आय आणि हे झालं फायनल प्रेशर पी एफ. व्हॉल्यूम कसं आपल्याकडे आता? व्ही आय बरोबर व्ही एफ. बरोबर आहे. इन दिस वे वी कॅन लर्न. त्याला नाव देऊन दिलं सिस्टीम चेंज फ्रॉम ए टू बी. समजा सिस्टीम चेंज ए टू बी. बरोबर आहे. म्हणजे ही आपली इनिशियल कंडिशन आहे प्रेशर पी आय. फायनल कंडिशन झाली बी पर्यंत प्रेशर पी एफ. आणि व्हॉल्यूम कसा आहे? व्ही आय इज इक्वल टू व्ही एफ विल बी देअर्स. आता मला सांगा याच्यामध्ये इन कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस कुठली प्रोसेस आपल्याकडे? ए टू बी. बरोबर आहे. आपल्याला माहीत झालं की व्हॉल्यूम व्ही आय इज इक्वल टू व्ही एफ आय. तर यामध्ये मग तुम्हाला वर्क डन किती मिळेल सांगा बरं मला? व्हॉट इज द वर्क डन? वर्क डनचा काय फॉर्म्युला आपल्याकडे? पी इंटू डी व्ही. डी व्ही म्हणजे काय असतं आपल्याकडे? व्ही एफ मायनस व्ही आय असतो. दिस इज हा स्टँडर्ड फॉर्म्युला वर्क डनचा. प्रेशर इंटू व्हॉल्यूम दॅट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ द वर्क डन. मग आपल्याकडे फॉर्म्युलाला पी इज इक्वल टू व्ही एफ मायनस व्ही आय. आता याच्यामध्ये इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम कसं झाला? सेम झाला. सेम झाला तर वर्क डन किती झालं आपल्याकडे? मग 0 झालं, 0 झालं. म्हणजे इथं जर आपण व्हॅल्यू पुट केली व्ही एफ म्हणजेच काय आहे? व्ही आय आहे. बरोबर आहे. आणि हा व्ही आय किती उत्तर आलं याचं? हे 0 झालं. म्हणजे वर्क डन किती आपल्याकडे याच्यामध्ये? 0. कशामध्ये? ह्या कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कारण याच्यामध्ये बाउंड्री मूव्ह होते का तुमची? बाउंड्री कशी याच्यामध्ये? फिक्स. आणि जिथं जिथं बाउंड्री फिक्स झाली तिथं वर्क डन काय झालं? 0 झालं. हे आपल्याला माहीत आहे कंडिशन्स. बाउंड्री इज रिमेन्स फिक्स. म्हणजे याच्यामध्ये वर्क डन काय झालं तुमचं? 0. म्हणजे बाउंड्रीची जी कंडिशन आहे ती कशी आपल्याकडे? रिमेन्स फिक्स विल बी देअर्स. बाउंड्री जी आहे याच्यामध्ये बाउंड्री रिमेन्स
व्हॉट इज फिक्स. मुवेबल आहे का ती? मुवेबल कशामध्ये आहे? कॉन्स्टंट प्रेशर. मुवेबल कशामध्ये आहे ती? आयसोथर्मल. पण कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये असणार आहे का ती? नाही. व्हॉल्यूम त्याचा फिक्स आहे, तर याचं ना एक्सपान्शन होणार ना याचं कॉम्प्रेशन होणार. द बाउंड्री इट शुड बी रिमेन कॉन्स्टंट. जसं मी मागं तुम्हाला सांगितलं आहे की आपली मुवमेंटच नाही झाली तर आपलं बाउंड्री काय होऊन गेली? फिक्स. बाउंड्री फिक्स झाली म्हणजे तो माणूस वर्किंगमध्ये राहिला काय? तो नाही, तो काय झाला? झिरो झाला. बाउंड्री जर मूव्ह होत असेल, दवाखान्यात भरती आहे, तो ॲडमिट आहे, तो एकदम चालायला लागतो काय? तो डोळे उघडतो, बंद करतो, म्हणजे त्याची डोळ्यांची बाउंड्री काय होत राहते? चेंज होत राहते. मग थोडासा हात हलवते, मग म्हणते नाही हा होशमध्येच आहे, म्हणजे गेला नाही म्हणते अजून. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याची बाउंड्री काय होते? मूव्ह होते. बाउंड्री मूव्ह होत आहे म्हणजे तो काय करत आहे? वर्डन करत आहे. पण काही मूव्हच नाही झालं तर काय म्हणणार आपण? वर्डन झिरो झालं झालं. हे काही कामाची सिस्टीम राहिली काय? आता कामाची राहिली नाही. येस ऑर नो? येस. बरोबर आहे. म्हणजे बाउंड्री कशी तिथं रिमेन फिक्स. बाउंड्री रिमेन्स फिक्स असली की वर्डन काय झालं आपल्याकडे? शून्य. मग आता एखादी सिस्टीम आपल्याकडे आहे जी आपण पाहिल्या आतापर्यंत पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटवाली. आता ही याच्यातली बाउंड्री आहे. जसं आता आपण एक डब्बा घेतला आपल्याकडचा, स्टीलचा डब्बा, तो त्याची बाउंड्री हलते काय? नाही. मग त्याच्यामध्ये गरम चहा भरून टाकला आपण त्या डब्यामध्ये. बरोबर आहे की नाही? डब्बा घेतला आपण स्टीलचा, त्याच्यामध्ये आपण हा गरम चहा भरला. हा डब्बा कमी जास्त होणार आहे काय? पण याच्यामध्ये जो गरम चहा भरला आपण, तो नेहमी गरम राहणार आहे काय? तो काय होणार? थंड होईल ना. म्हणजे काय झालं इथं? काय झालं मग? हीट ट्रान्सफर झाली. याच्यातली हीट कुठं गेली? ही पण याच्यात काही वर्डन झालेलं आहे काय? नाही. म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम असला म्हणजे त्याच्यातली हीट ट्रान्सफर होणार, एनर्जी ट्रान्सफर होणार, पण वर्क ट्रान्सफर होणार आहे काय? एनर्जीमध्ये पण कुठली एनर्जी ट्रान्सफर होणार आहे? हीट. वर्क कसं असणार आहे तिथं? शून्य असणार आहे. आलं लक्ष सगळ्यांच्या? मग आता हे आपल्याला माहीत आहे बाउंड्री रिमेन्स फिक्स झालं. आता मग आता इथं अप्लाय करायचं हीटसाठी. आता बाउंड्री रिमेन फिक्स तर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बस दोनच इक्वेशन लक्षात ठेवायचे, हा आणि फर्स्ट लॉ. प्रत्येक डेरिव्हेशन सॉल्व करताना ओके. बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय फॉर्म्युला असतं आपल्याकडे फर्स्ट लॉचा? सांगा. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे फर्स्ट लॉचा. बरोबर आहे. मग आता आपल्याला क्यू डेल्टा यू, वर्डन किती झालं आपल्याकडे? झिरो. हे झालं झिरो. आता व्हॉल्यूम कसं आहे आपल्याकडे? कॉन्स्टंट. तो वी नो द फॉर्म्युला, वी नो द इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी ही कशावर डिपेंड्स आहे? टेम्परेचरवर. टेम्परेचर वाढलं इंटरनल एनर्जी सुद्धा वाढेल. टेम्परेचर कमी झालं इंटरनल एनर्जी सुद्धा काय होणार? जसं मी तुम्हाला आता सांगितलं, डब्यामध्ये आपण गरम चहा भरला तर याची इंटरनल एनर्जी कशी आहे? जास्त आहे. पण हा चहा जर थंड झाला तर याची इंटरनल एनर्जी कशी झाली? ही कमी झाली. बरोबर आहे. बस आता मग आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. काय फॉर्म्युला माहीत आहे? डेल्टा यूचा सांगा मला. काय फॉर्म्युला असतो डेल्टा यू? एन सी व्ही टी एफ मायनस टी आय. बरोबर आहे की नाही? म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल. व्हॉल्यूम तिथं कॉन्स्टंट असतो. व्हॉल्यूम बदलतो काय आपला? सी व्ही काय तुमची? कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट. बरोबर आहे. ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता ह्या याच्यामध्ये पुट करा. क्यू बरोबर काय येणार मग? एन सी व्ही टी एफ मायनस टी आर. ही काय असेल याच्यामध्ये? हीट ट्रान्सफर्स. येस ऑर नो? येस. तो दिस इज द, आता याला तुम्ही असे लिहू शकता एन सी व्ही टी एफ म्हणजेच काय झालं तुमच्याकडे? डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर्स. बरोबर आहे. सो दिस इज, हे झालं तुमचं, दिस इज अ हीट ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर इक्वेशन इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. व्हॉल्यूम प्रोसेस. बरोबर आहे. आणि कन्क्लुजन काय येणार तुमचं? सांगा मला. काय झालं? चुकलं काय?
कन्क्लुजन काय येणार सांगा. कन्क्लुजन, व्हॉट इज द कन्क्लुजन हिअर. याच्यामध्ये काय कन्क्लुजन आता, हे याचं झालं इक्वेशन कशाचं, हीट ट्रान्सफर इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. व्हॉट इज द कन्क्लुजन. वर्डन काय झालं 0, हे आपलं पहिलं कन्क्लुजन. याचं रिझन कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरं बाउंड्री रिमेन्स फिक्स. बरोबर आहे, हे झालं पहिलं कन्क्लुजन. दुसरं कन्क्लुजन कोणतं असणार आहे, सोपीच आहे ना. इंटरनल एनर्जी कशी आहे याच्यामध्ये, सेम ॲज हीट ट्रान्सफर. जेवढी तुमची इंटरनल एनर्जी असणार तेवढीच काय असणार तुमचं हीट ट्रान्सफर. आणि हे कशाहून सांगत आहे आपण, बाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मीन्स व्हॉट एव्हर द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस सेम ॲज इक्वॅलंट टू द हीट ट्रान्सफर. इट मे बी हीट ट्रान्सफर और इट मे बी हीट रिजेक्शन, हे काही असू शकतं. आलं लक्षात. पण हीटचं इक्वेशन जे आहे तेच कशाचं असणार आहे, इंटरनल एनर्जीचं. कारण आपल्याला माहीत आहे इंटरनल एनर्जी ही कशावर डिपेंड्स आहे, टेम्परेचरवरती. टेम्परेचर रायजेस, इंटरनल एनर्जी ऑल्सो रायजेस. टेम्परेचर डिक्रीज, इंटरनल एनर्जी इज ऑल्सो डिक्रीज. लक्षात. सो दिस इज द हीट ट्रान्सफर इक्वेशन. आणि हा डेल्टा टी म्हणजेच काय झाला, फायनल मायनस इनिशियल. आलं लक्षात. सो दिस इज द सिम्पल वे वी कॅन अंडरस्टँड द विच प्रोसेस, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. आलं लक्षात. लिहून घ्या शॉर्टकटमध्ये. सांगा गिवन डाटा सांगा मला. व्हॉट इज द गिवन डाटा. हां, गिवनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, एनची व्हॅल्यू 2 मोल दिलेलं आहे. बरोबर आहे. 2 मोल ऑफ अ गॅस इन व्हेसल्स. बरोबर. एक छोटं व्हेसल दिलेलं आपल्याला असं. त्या व्हेसलमध्ये किती गॅस दिलेला आहे आपला, हा 2 मोल. नंतर सांगा हां, इनिशियल टेम्परेचर दिलं किती, बरोबर आहे. सेल्सिअस आहे, याचं काय करू आपण केल्विन. केल्विनमध्ये किती होणार मग हे 20 अधिक 273 म्हणजे किती झालं हे 293 केल्विन. नंतर प्रेशर दिलं आपल्याला इनिशियल पी आय किती 7 बार. हां, नंतर हाय प्रेशर दिलं हीट सप्लाईड केल्यानंतर. हां, याला आपण हीट सप्लाय केली. बरोबर आहे. तेच आपल्याला इथं काढायचं आहे समजा. तर किती प्रेशर वाढलं याचं, फायनल 1.4 बार. आणि टेम्परेचर 586 केल्विन इतकं वाढलं. सी व्हीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. किती आहे सी व्ही, किती 0.6 किलो जूल पर के जी केल्विन. बस सॉल्व करा. काय फॉर्म्युला आपल्याकडे, व्हॉट इज द फॉर्म्युला वी हॅव, हीट ट्रान्सफरचा हा. बस याच्यात व्हॅल्यू पुट करा. क्यू इज इक्वल टू एन सी व्ही टी एफ मायनस टी आय. बरोबर आहे लोकेश. बस व्हॅल्यू पुट करा. एनची व्हॅल्यू किती 2, हे किती आहे 0.657. टी एफ किती आपल्याकडे 586 आणि टी आय 293. बरोबर आहे. याचा डिफरन्स सांगा मला किती आला. 586 मधून 293 गेले, किती राहिले 586 मायनस 293 किती आले ते 29. तेवढे झाले काय. हां, बस आता याचा गुणाकार करा आणि आन्सर काढा किती देतं. किंवा याला लॉग लावा, याला मल्टिप्लाय करून लॉग लावा आणि क्यूचं उत्तर काढा किती येतं. हाऊ मच क्यू सांगा मला. डिटरमाइन. हां हां, याला 2 गुणा आणि आता हे कशामध्ये दिलं आहे तुम्हाला, किलो जूलमध्ये. म्हणजे हीट ट्रान्सफर पण तुमची कशामध्ये येणार, किलो जूलमध्ये. 2 याला गुणल्यानंतर मग जे आन्सर येईल आणि हे याचा गुणाकार करा किंवा तिथे लॉग लावा, लॉगनं सॉल्व करा. म्हणजे फायनल भेटा उत्तर तुमचं क्यूचं आन्सर. राईट. मी इथं वाटलं ते लिहून घेतो. त्याला 385 किलो जूल. तुम्ही काढा, मी इथं आन्सर लिहून देतो फक्त. द व्हॅल्यू ऑफ द क्यू इज 385 किलो जूल. कोणाचं आता याच्यापेक्षा कमी येईल किंवा जास्त येईल थोडंसं. व्हॉट इज द आन्सर 385 किलो जूल.